नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78 लाखांनी जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78 लाखांनी जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे
या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती
आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे।
कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि
महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलखन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये
गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78 लाखांनी जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78 लाखांनी जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय.
कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78 लाखांनी जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78 लाखाची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78 लाख रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78 लाखांनी जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने
5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलकंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलकंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगली वेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलकंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलकंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलकंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलकंद सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलकंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर,
समील चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समील चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समील चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समील चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समील चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समील चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समील चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत, आशी तगडे टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके
आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखंद सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलखंद सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलखंद सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलखंद सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलखंद सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलखंदमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलखंद या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलखंद सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे।
सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सेनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे. या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे. सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता. सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं. याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय. कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता
आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000ने जास्त कमाई केलेली आहे। कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे। दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे। सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबड़िया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे। दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये गुलशन या चित्रपटाचे 24व्या दिवसाचे कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये गुलशन सिनेमाची सध्या चांगली चर्चा आहे। सई तामलकर, समीर चोगले, प्रसाद ओक, ईशा डे या हटके जोडीला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे। गुलशन सिनेमा रिलीजच्या आधीपासूनच चर्चेत होता। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या दिग्दर्शक लेखक जोडीने सिनेमाचं चांगलं प्रमोशन केलं। याचा चांगलाच फायदा गुलशन सिनेमाला झालेला दिसतोय। कौटुंबिक कॉमेडी ड्रामा हा चित्रपट आहे आणि हा चित्रपट 1 मेला रिलीज झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने 23व्या दिवशी 10 लाखाची कमाई या चित्रपटाने केलेली होती आणि 24व्या दिवशी या चित्रपटाने 21 लाखाची कमाई केलेली आहे आणि एकूण या चित्रपटाने 5,78,00,000ची कमाई या चित्रपटाने आतापर्यंत 24व्या दिवसापर्यंत केलेली आहे। या चित्रपटाचं बजेट 4 कोटीचं होतं
आणि आतापर्यंत या चित्रपटाने 5,78,00,000 रुपये कमवलेले आहे आणि या चित्रपटाने एकूण 1,78,00,000 जास्त कमाई केलेली आहे. कोईमुईच्या अनुसार या चित्रपटाने चांगली कमाई केलेली आहे. दरम्यान गुलशन सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सई तामलकर, समीर चोगले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खराड, मंदार माडवलकर, जुई भागवत, तेजस राऊत अशी तगडी टारकास या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाबडिया हे या गुलशन सिनेमाचे निर्माते आहे. दरम्यान प्रेम कधीही कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतो अशी प्रेमाची हटके आणि मजेशीर गोष्ट गुलशनमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमात सई तामलकर आणि समीर चोगले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीत उतरलेली आहे.